हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? SP किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बघा, नेहमीच नाश्त्याला आपण तेच उपमा, पोहे, इडली, डोसा बनवत असतो। तर ह्याच्यापासून सुटका, पौष्टिक, कमी तेलाचा असा नाश्त्याचा पदार्थ आपण आज बघणार आहोत। अतिशय साधा सोपा आहे, पौष्टिक तर आहेच आहे, पण तेलाचा वापर सुद्धा कमी आहे। त्यामुळे तुम्ही डाएटवर असाल तरीही तुम्ही खाऊ शकता पदार्थ। इतका सोपा आहे हा पदार्थ। तर बघा, इथे मी 1 कप मूग डाळ आणि पाव कप उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, त्याच्याऐवजी मूग डाळ जास्त घ्या। स्वच्छ डाळी दोन्हीही मी धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, जेणेकरून डाळ व्यवस्थित मोकळी ढाकळी त्यामध्ये भिजेल। बघा, डाळ आता रात्रभर भिजलेली आहे, तर आपण काय करायचं आहे, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना शक्यतो पाण्याचा वापर नका करू, कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे। जरी पाण्याचा वापर करावा लागला तर जी डाळ भिजलेलं पाणी असतं तेच वापरा, त्याने चव छान येते। तर बघा, इथे छान असं सगळं मिक्सरच्या भांड्यामधून ही डाळ वाटून घेतली, अगदी बारीक पेस्ट केलेली आहे। जसं आपलं डोश्याचं पीठ असतं त्या पद्धतीनं बारीक केलेलं आहे, बघू शकता। आता हे जे डोश्याचं पीठ आहे, हे जे आपलं बॅटर आहे, तर ह्याच्यामध्ये इनो, सोडा अजिबात वापरायचं नाही आहे। त्यासाठी काय करायचं आहे, जी मूग डाळ असते किंवा उडीद डाळ असते, तिला जास्त वेळ फेटलं की ती हलकी बनते। तर आपण इथं तेच करायचं आहे की एकसारखं एका दिशेने 3 ते 4 मिनटं किंवा अगदी 2 ते 3 मिनटं जरी फेटली डाळ एका दिशेने, तर ती डाळीचं पीठ जे आहे आपण मिश्रण बनवलं ते अतिशय हलकं फुलकं होतं। मग त्यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या घालणार आपल्या आवडीनुसार। मी इथे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च टाकलेली आहे, बारीक चिरलेली मिरची आहे, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलेली आहे। इथं तुम्ही गाजर, बीटसुद्धा घालू शकता। माझ्याकडे जे उपलब्ध होतं ते मी सगळे घातलेले आहेत। आता थोडेसे मसाले टाकायचे आहेत, जसं की हळद टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे चिमूटभर, थोडीशी जिरे पावडर, थोडीशी धणे पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं टाकल्यानंतर मस्त एकसारखं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी पाण्याचा अतिरिक्त वापर कोणताही केलेला नाही आहे, पुन्हा पाणी वरून ॲड केलेलं नाही आहे असं दाटसरच मिश्रण ठेवायचं आहे, जेणेकरून आपला नाश्ता असा गुबगुबीत छान असा होईल। बघा, एका पॅनमध्ये मी काय केलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, छान असं तेल लावून घेतलं, त्यावरती दाटसर असं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आपल्याला खूप पातळ बनवायचं नाही, गुबगुबीत असं बनवायचं आहे। तर हे मिश्रण टाकलेलं आहे, झाकण लावून एक कमीत कमी 3 मिनिटापर्यंत झाकण ठेवायचे, वाफ काढायचे मीडियम फ्लेमवरती। बघा, हे छान असा खरपूस खालच्या बाजूनी तो जो खाऊ आहे आपला तो भाजला जातोय, हा आपण चिला म्हणू शकतो। तर हा असा मस्त भाजला गेलेला आहे, त्याला वरच्या बाजूने छान असे कट करायचं आहे, 4 भाग होतील असे। आणि आता त्या पलटी मारून पुन्हा एकदा मागच्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे। बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर। आणि जर हा पदार्थ असा जर वेगळा काहीतरी लहान मुलांना करून दिला ना, तर ते सुद्धा खूप आवडीने खातात। बघा, इथे छान असा हा आपला डाळीचा चिला म्हणू, डाळीचा पिझ्झा म्हणू, जे काही नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, छान तयार आहे। आमचूरची जी चटणी आहे, आमचूर पावडरची चटणी मी बनवली होती, तर त्याच्यासोबत हा जो पदार्थ आहे तो अतिशय छान लागतो, अतिशय मस्त लागतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला जर ही आमचूरची चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, नेक्स्ट व्हिडिओला मी ती शेअर करेन। तोपर्यंत बाय बाय।